श्री स्वामी समर्थ. जो स्वामींवर सोडतो त्याला स्वामी कधी सोडत नाहीत. एका लहानशा गावात विठ्ठल नावाचा गरीब पण प्रामाणिक माणूस राहत होता. आयुष्य त्याच्यावर फार कठोर झालं होतं. पत्नी गेली होती, शेती कर्जात होती आणि एकुलता एक मुलगा आजाराने झिंजत होता. दररोज सकाळी उठून तो फक्त एका मूर्तीसमोर हात जोडायचा. श्री स्वामी समर्थ, आज तरी मार्ग दाखव, गावकरी म्हणायचे. देवावर सोडून काय मिळतं? पण विठ्ठलचं एकच उत्तर असे, माणूस सोडून जाईल पण स्वामी नाही. एके दिवशी मुलाची तब्येत फारच खालावली. डॉक्टर म्हणाले, औषध नाही, फक्त चमत्कार. तो शब्द कानावर पडता विठ्ठल थेट अक्कलकोटच्या दिशेने निघाला. न पायात चप्पल, न खिशात पैसे, फक्त डोळ्यात श्रद्धा. रस्त्यात तीव्र उन्हाळा, भूक, तहान. एका झाडाखाली बसून तो थकून गेला. तेवढ्यात एक वृद्ध बाबा समोर उभे राहिले. मळलेले कपडे, हातात काठी आणि चेहऱ्यावर विलक्षण तेज. कुठे चाललास? विठ्ठल म्हणाला. स्वामींकडे. माझा सगळा भार फक्त त्याच्यावर आहे. बाबा हसले. जर सगळा भार दिलास तर काळजी कशाची? तेवढ्यात बाबा अदृश्य झाले. विठ्ठल हादरला, डोळे मिटून म्हणाला, स्वामी हे काय होतं? अक्कलकोटला पोहोचल्यावर मंदिरात पाऊल टाकताच तो कोसळला. डोळ्यातून अश्रू, ओठात फक्त एक वाक्य, माझा मुलगा वाचव. त्या क्षणी त्याला तोच वृद्ध बाबा समोर दिसला. तेच शब्द, तोच आवाज, मी नेहमी तुझ्याबरोबरच होतो. त्या रात्री विठ्ठल झोपेत पाहतो स्वामी त्याच्या मुलाच्या डोक्यावर हात फिरवत आहेत. सकाळी फोन वाजतो. डॉक्टर सांगतात, आम्हालाही समजत नाही, पण मुलगा सावरतोय. विठ्ठल मंदिरात धावत जातो. आनंद, अश्रू, कृतज्ञता. स्वामींच्या पायावर डोकं ठेवून म्हणतो, स्वामी मी काही मागणार नाही, फक्त साथ ठेवा. तेवढ्यात स्वामींचा आवाज, जो माझ्यावर सोडतो त्याला मी कधी सोडत नाही. त्या दिवसापासून विठ्ठलचं आयुष्य बदललं. दुःख संपलं नाही पण भीती गेली. दारिद्र्य गेलं नाही पण समाधान आलं. कारण त्याला उमजलं होतं, स्वामी समस्या काढून घेत नाही पण त्याला सामोरं जायची ताकद देतात. विठ्ठलचं आयुष्य आता शांत झालं होतं. मुलगा शाळेत जाऊ लागला. शेती हळूहळू उभी राहत होती. पण स्वामींची परीक्षा संपली नव्हती. एके दिवशी गावात दुष्काळ जाहीर झाला. पाणी आटलं, पीक जळालं आणि विठ्ठलच्या शेताला पुन्हा तडा गेला. गावकरी म्हणू लागले, ज्या देवाने वाचवलं त्यानेच हे का केलं? विठ्ठल काहीच बोलला नाही. तो दररोज संध्याकाळी दीप लावायचा आणि म्हणायचा, स्वामी आजही तुझ्यावरच सोडलं आहे. एक रात्री त्याच्या दारावर टकटक झाली. बाहेर तोच वृद्ध बाबा उभे. दार बंद करून देवाची वाट बघतोस. विठ्ठल गोंधळला. बाबा काय करू? सगळीकडे अंधार आहे. बाबा म्हणाले, अंधार देवामुळे नाही, माणसाच्या नजरेमुळे असतो. सकाळी शेजारच्या बैलांना चारा उरला नव्हता. विठ्ठलने स्वतःचा शेवटचा साठा त्याला दिला. बायको असती तर कदाचित म्हणाली असती, आधी आपल्या घरचं पहा. पण विठ्ठलच्या मनात स्वामी होते. दुसऱ्या दिवशी अचानक पावसाचा जोरदार सडा पडला. पण फक्त विठ्ठलच्या शेतावर. आजूबाजूची शेतं कोरडीच. गाव हादरलं. लोक विचार करू लागले, हे कसं शक्य? विठ्ठल म्हणाला, मी काही केलं नाही, मी फक्त दिलं. त्या रात्री स्वप्नात स्वामी म्हणाले, जो आधी देतो त्याला देणाऱ्याची
जबाबदारी माझी. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. मुलगा मोठा झाला. एके दिवशी तो म्हणाला, बाबा, मला शहरात नोकरी हवी आहे. गावात देवाची सेवा करून पोट भरत नाही. विठ्ठलच्या छातीत काहीतरी तुटलं. पण तो रागावला नाही. फक्त एवढंच बोलला, जा, पण संकटात स्वामींना विसरू नकोस. शहरात मुलगा अडचणीत सापडला. पैसा, माणसं, स्वार्थ सगळं वेगळं. एका रात्री फुटपाथवर बसून रडला आणि नकळत मुखातून शब्द आले, स्वामी. तेवढ्यात एक भिकारी जवळ येऊन म्हणाला, मुला, देव तुला हवा असेल तर आधी नम्र बन. क्षणात तो भिकारी दिसेनासा झाला. दुसऱ्या दिवशी मुलाला काम मिळालं. हळूहळू आयुष्य सावरलं. पहिल्या पगारातून त्याने जे केलं, स्वामींची मूर्ती विकत घेतली आणि वडिलांकडे धाव घेतली. विठ्ठल मूर्ती पाहून रडला. अश्रू आनंदाचे होते. तो म्हणाला, स्वामी, आयुष्य सोपं करत नाहीत, पण माणसाला मजबूत करतात. विठ्ठल आता म्हातारा झाला होता. केस पांढरे झाले, पाठ वाकली, पण कपाळावरची शांतता तशीच होती. गावात लोक त्याला स्वामींचा माणूस म्हणू लागले. तो हसून म्हणायचा, मी नाही, माझा विश्वास मोठा आहे. एके दिवशी गावात एक अनाथ मुलगी आली. नाव राधा, 10 वर्षाची, नजरेत भीती, हातात फाटका पिशवी. गावकऱ्यांनी दूर केलं. आपल्यासाठी ओझं नको. विठ्ठलने तिला घरात घेतलं. लोकांनी कुजबूज सुरू केली. स्वतःचं आयुष्य संपत आलंय आणि दुसऱ्याचा भार घेतोय. रात्री विठ्ठल स्वामींसमोर बसला. दीपाच्या प्रकाशात कुजबुजलेल्या आवाजात म्हणाला, स्वामी, मी चुकीचं तर करत नाही ना? त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. स्वामी म्हणाले, मी तुला दिलंय, आता तू माझा हात बन. राधा हळूहळू त्या घरात हसू शिकू लागली. पहिल्यांदा तिने खोलीत बसून देऊळ साफ केलं. स्वामींच्या मूर्तीसमोर तिने एक फूल ठेवलं. ती म्हणाली, तू मला आजी आजोबा दिलेस. ते ऐकून विठ्ठलचं मन भरून आलं. पण आयुष्य खूप कठीण वळणावर झालं. विठ्ठल आजारी पडला. औषध, दवाखाना काहीच नव्हतं. एका रात्री तो बेशुद्ध पडला. राधा रडत रडत रस्त्यावर पळाली. तेच वृद्ध बाबा तिला भेटले. का रडतेस? राधा म्हणाली, माझं सगळं घेणारा जातोय. बाबा म्हणाले, जो देवावर सोडतो त्याला काही जात नाही. सकाळी विठ्ठल जागा झाला. डोळे उघडताच तो म्हणाला, राधा. ती धावत आली. डोळ्यात अश्रू आणि ओठांवर स्मित. विठ्ठल त्या दिवशी उठून बसला. पण तो जाणून होता, हा शेवटचा चमत्कार नव्हता, फक्त शेवटची तयारी होती. काही दिवसांनी विठ्ठल शांतपणे झोपेतच गेला. चेहऱ्यावर समाधानाचं हास्य. आता जपमाळ. गावभर बातमी पसरली. लोक म्हणाले, तो मेलाच नाही, तो स्वामीत मिसळला. राधा मोठी झाली. ती शिक्षिका बनली. दत्त मंदिरात रोज दिवा लावायची. मुलांना शिकवत म्हणायची, देव दिसत नसला तरी तो माणसातून बोलतो. एका दिवशी मंदिरात ती पूजा करत असताना एक वृद्ध बाबा आशीर्वाद देऊन गेले. त्या बाबांच्या पावलांचा आवाज ऐकून ती ओळखली. ती हलकेच म्हणाली, स्वामी. तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.